आगामी श्री महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव 2025 निमित्त जळगावातील श्री महर्षी वाल्मिकी युवा संस्था पिवळ्या भिंतीतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांकडे मिरवणुकीसाठी परवानगीची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले। आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, काय विषय होता? 7 ऑक्टोबर 2025 रोजी एक जयंती निघणार आहे। ते जयंती म्हटलं म्हणजे आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषीची जयंती। याबाबत समितीने पुढाकार घेऊन ती जयंती मोठ्या उत्सवाने साजरी करणार आहे। या बाबतीत आम्ही निवेदन दिले आहे। त्या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्हाला जे जयंतीला वेळ कमी पडतो, बाहेर गावावरून लोक खेड्यापाड्यावरून येतात, तर त्यांना वेळ भेटत नाही, त्यामुळे आम्ही तो वेळ 12 पर्यंत पाहिजे आम्हाला, या बाबतीत निवेदन दिलेलं आहे। तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्या निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला निवेदन स्वीकारताना असं स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला 12 वाजेपर्यंत आम्ही मान्यता देणार आहेत व तसं पत्र सुद्धा आलेलं आहे। म्हणून आम्ही आमच्या समस्त कोळी समाजाकडून त्या निवेदन स्वीकारल्याबद्दल आणि त्याच्यावर अंमलबजावणी करण्याबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानलेले आहेत। आणि महर्षी वाल्मिकी जयंती ही समाजामध्ये न निघता प्रशासकीय शासकीय इमारतामध्ये पण करण्यात यावी असं एक महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढलेलं आहे। त्या परिपत्रकाबाबत आम्ही त्यांना सुचवलेलं आहे। त्यांनी त्या बाबतीत सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही मोठ्या थाटावाटाने आमची प्रशासकीय इमारतमध्ये सुद्धा आणि इतर इमारतांमध्ये सुद्धा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेलं आहे की महर्षी वाल्मिकी जयंती ही साजरी व्हायला पाहिजे। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी हे उत्सव समितीच्या बद्दल निवेदन स्वीकारलं, परंतु मला सर्वांना एक सांगायचं आहे व प्रशासकीय यंत्रणाला पण हेच सांगायचं आहे की महर्षी वाल्मिक जे होते ते आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी होते आणि त्यांनी रामायण रचिते म्हणून असं सुद्धा त्यांना नाव दिलेलं आहे आणि ते सर्व भारतामध्ये रामायण रचिते म्हणून प्रसिद्धी पण आहे। म्हणून मला सर्वांना एक विनंती आहे की महर्षी वाल्मिकी ऋषीचे जयंतीची जे साजऱ्या करण्यात आहे हे प्रत्येक जणांनी साजरी केली तर हेच अत्यंत महत्वाची बात राहील। आणि महर्षी वाल्मिकी ऋषी जे आहेत हे सर्व रामायण रचिते म्हणून आहेत। ज्यांनी श्रीराम प्रभूंच्या घोषणा लावलेल्या आहेत त्यांनी ही जयंती साजरी करावी, हे मला जनतेला मागणी आहे। आणि उत्तर प्रदेशामध्ये माननीय योगी साहेबांनी सुद्धा घोषित केलेलं आहे की 7 ऑक्टोबरला शासकीय सुट्टी असेल आणि शासकीय सुट्टी असताना सुद्धा ते प्रत्येक मंदिरामध्ये रामायण श्री आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषीजी त्यांनी जे रामायण रचिते म्हणून नाव घोषित झालेले आहे त्या बाबतीत त्यांनी पठण करणार आहेत। या बाबतीत मी आपल्याला आपल्या माध्यमातून सांगत आहे।